मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो सध्या महाराष्ट्रात पुरोगाम्यांची परिस्थिती ही फार वाईट झालेली दिसते. त्या लोकांना कळत नाही आहे की एकामागून एक धक्कादायक घटना या आपल्यासोबतच का घडतं. कारण मागच्या काही दिवसांचा घटनाक्रम पाहता तुम्हाला एक गोष्ट कळून येईलच की या लोकांची साडेसाती ही कधीच चरणसीमा पार करून गेलेली. त्यांची साडेसाती एकतर संपण्याचंही नाव घेत नाही आहे किंवा थोड्या वेळासाठी आराम देण्यासाठी यांची साडेसाती ही थांबतानाही दिसत नाही. त्यामुळे धक्का देणारी पहिली घटना यांच्यासाठी विधान भवनातच घडली, ज्या देवेंद्र फडणवीसांनी विशेष जनसुरक्षा विधेयक पास केला. दुसरी घटना घडली अक्कलकोटमध्ये, जिथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासलं. तिसरी घटना स्वतः पडळकरांनीच घडवून आणली, जिथे जितेंद्र आव्हाडांचा माज त्यांनी उतरवला. त्यांच्या कार्यकर्त्यांना विधान भवनाच्या प्रांगणातच सर्वांसमोर चोपण्यात आलं. आणि एवढं सगळं दुःख अजून हे पत्रकार, हे पुरोगामी लोक पचवत नाहीत की तोवर रोहित पवारांची पोलिसांवर आवाज चढवणारी एक व्हिडिओ व्हायरल झाली. त्या व्हिडिओला आधार घेऊन रोहित पवारांवर FIR दाखल झाली. आता हे सगळं दुःख पाहता यांच्यासाठी अजून एक दुःख पोचवणारी आणि यावेळी इतकी गंभीर घटना आहे की हे सगळेच पुरोगामी लोक कोमात जातील अशी घटना घडली आहे. कारण छावा संघटनाच्या कार्यकर्त्यांना काल जबरन मारहाण करण्यात आली आहे आणि असं यांना चोपलं आहे. यांचे व्हिडिओज आज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. आणि चोपणारे काही हिंदुत्ववादी किंवा BJPचे कार्यकर्ते नाही आहेत, तर यांचे लाडके अजित पवार यांचे कार्यकर्ते, यांचे जवळचे मानले जाणारे सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीच छावा संघटनांच्या कार्यकर्त्यांना फक्त निवेदन देण्यासाठीच त्यांना चोपून काढलेलं. ती व्हिडिओ तुम्हाला बघितली पाहिजेच, मी स्क्रीनवर लावतोय. मारहाणीचं हे सगळं प्रकरण माणिकराव कोकाटे यांच्या त्या व्हिडिओपासून सुरू झालं, ज्यात ते सभागृहात बसून रमी खेळताना दिसतात. रोहित पवारांनी तो व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलद्वारे सोशल मीडियावर व्हायरल केला आणि माध्यमांनी सुद्धा तो व्हिडिओ चांगलाच उचलला आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी व्हायला लागली. आणि त्याला माझा पूर्ण समर्थन आहे. मी यापूर्वीसुद्धा जेव्हा नाशिकच्या डिस्ट्रिक्ट कोर्टने, जिल्हा न्यायालयाने त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली होती, तेव्हाच मी म्हटलं होतं की कोकाटेंचा राजीनामा घ्या. अशा व्यक्तींना कृषीमंत्री काय, कुठल्याच पदावर बसण्याचा अधिकार नसतो. आता त्यांची व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रोहित पवारांच्या डोक्याची ही उपज आहे. जे शरद पवार आजपर्यंत करत आले तेच रोहित पवारांनी पुन्हा एकदा राबवण्याचा प्रयत्न केला की आपण जे काम स्वतः करू शकत नाही ते आपण ज्या अशा संघटना तयार केल्या आहेत, ब्रिगेड किंवा अशा या छावा संघटना, या संघटनांची मदत घेऊन कार्यकर्त्यांद्वारे आपला प्रोपोगंडा मीडियामध्ये लोकांसमोर पसरवायचा, हेच नियोजन रोहित पवारांनी पुन्हा केलं. आणि यासाठी स्थान गाठलं गेलं ते लातूरचं. कारण लातूरमध्ये काल सुनील तटकरे आलेले होते, जे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष. मी अनेकदा तुम्हाला हे सांगतो की रोहित पवार किंवा पवार कुटुंबातले सगळीच लोक, त्यांना अजित पवारांवर कधीच राग नव्हता. याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर जेव्हा अजित पवार सकाळी उठून देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांनी शपथविधी केला आणि उपमुख्यमंत्री झाले, त्यानंतर सुद्धा त्यांना पुन्हा उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री करण्यात आलेलं होतं. मुळात राग हा अजित पवारांविषयी नसून त्यांच्यासोबत गेलेले प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासारख्या लोकांविषयी. रोहित पवारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना असं वाटतं की अजित पवारांचं ठीक आहे, तो आपल्या परिवारातलाच हिस्सा आहे, पण हे जे बाकीचे लोक आहेत, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, या लोकांना आपण मोठं केलं, राजकीय ताकद आपण दिली आणि आपल्याच विरोधात हे लोक अजित पवारांची साथ देऊन त्यांना बळ पुरवताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांना आता टार्गेट करण्यासाठी रोहित पवारांनी मुद्दामून छावाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी जायला सांगितलं. आणि कार्यकर्त्यांनी जो मुद्दा उचलला की कृषी मंत्र्यांनी सभागृहात बसून रमी खेळताना व्हिडिओ आला आणि शेतकरी आत्महत्या करत असताना जर मंत्री असे रमी आणि पत्ते खेळत असतील तेही सभागृहात, तर सुनील तटकरे जे की त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी त्या व्यक्तीचा राजीनामा घ्यावा. पण राजीनामा घ्या हे म्हणताना तुम्हाला फक्त निवेदन किंवा बोलून दाखवायचं असतं. पण या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोबत येताना निवेदनासोबत पत्ते घेऊन आले. विजयकुमार गाडगे त्या व्यक्तीचं नाव, ज्यांनी त्या निवेदनासोबत पत्ते सुद्धा सुनील तटकरेच्या अंगावर फेकले. तो पत्ते फेकतानाचा व्हिडिओ तुम्हाला पाहिला पाहिजे आणि तो व्यक्ती काय बोलतोय हे नीटपणे ऐका. कृषीमंत्र्यांना पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा. विधानसभा गृह हे शेतकऱ्यांचं, राज्यातल्या कष्टकऱ्यांचं
आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणारं सभागृह आहे. त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे, सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे. त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही. ती आपल्या पक्षाचे ते आमदार आहेत, तुम्ही त्यांना मंत्री केले, त्या मंत्र्याला अजिबात पदावर ठेवू नका. आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे त्या व्यक्तीमुळे. विजयकुमार घाटगे यांनी सुनील तटकरे यांच्या समोर जेव्हा पत्ते फेकले तेव्हा सुनील तटकरे यांनी संयम दाखवला. त्यांना माहिती होतं की समोर मीडिया आहे, आपण याला काही करू शकत नाही. त्यामुळे त्यांचं निवेदन घेतलं आणि शांतपणे सुनील तटकरे बसले. पण एक गोष्ट साहजिक होती की एक साधा कार्यकर्ता कुठल्या तरी अशा संघटनेतून येतो आणि आपल्या समोर जे आपण या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहोत, आपण मंत्री राहिलो, आपल्या समोर इतक्या मोठ्या आवाजात बोलतोय आणि आपल्यावर पत्ते फेकले, त्यामुळे त्यांचा अभिमान याला ठेच पोचली असणारच. आणि त्याविषयीच सुनील तटकरेंनी अगदी नियोजनबद्ध पद्धतीनेच अर्धा तास वाट बघितली आणि त्यानंतर आपल्या जवळच्या सूरज चव्हाण यांना सांगितलं की काय करायचं आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच सूरज चव्हाणांनी बाहेर बसलेल्या त्या विजयकुमार घाटगे आणि त्यांच्यासोबत आलेल्या इतर त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि बेदम मारलं. असं नाही आहे की सारंसुद्धा मारलं असेल, तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलाच, त्यात पार जीव जाईपर्यंत मारलंय असं दिसतंय. आणि हे मी नाही म्हणत आहे की सुनील तटकरेंनी सूरज चव्हाणांना सांगितलं की विजयकुमार घाटगे आणि त्याच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना जाऊन मारा. हे माझे शब्द नाही आहेत, हे स्वतः विजयकुमार घाटगेंनी दिलेली आपल्याला माहिती आहे. तुम्ही त्यांनी बोललेले वक्तव्य स्वतःच आपल्या कानाने ऐकू शकता. एवढं मारलं की आम्हाला सत्तेचा माज काय असतो तो त्यांच्या त्या राष्ट्रवादीच्या गुंडाकडून पाहायला मिळाला. आम्हाला अशी शंका आहे, पुन्हा मी माहिती घेतली बाबा ही मी तिथून आल्याचे निवेदन देऊन आल्याच्या नंतर अर्ध्या तासाने ते लोक माझ्याकडे आले. म्हणजे त्यांची आणि तटकरे साहेबांची चर्चा झाली. चर्चा झाल्याच्या नंतर तो प्री प्लॅन केला त्यांनी. मग ह्यांना उत्तर काय द्यायचं तर ह्यांना लाताबुक्क्यांनी उत्तर द्यायचं ह्यांनी ते ठरवलं. हा घडलेला घटनाक्रम आणि मारहाणीचे व्हिडिओज पाहिल्यानंतर पुरोगामी संघटनेमधले जे कार्यकर्ते आहेत ज्यांनी आपली संपूर्ण हयात शरद पवारांसाठी काम करताना घालवून टाकली, त्यांचा प्रचार प्रसार केला, प्रत्येक निवडणुकीत शरद पवार किती महान आहेत हे लोकांना सांगण्यात वेळ वाया घालवला, त्या लोकांना आपली लायकी किती आहे हे स्वतः सुनील तटकरे यांनीच दाखवलेलं. सुरुवातीला रोहित पवार आणि या संघटनेच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल की आपण जरी पत्ते फेकले तर काय, आपलीच तर माणसं आहेत, जास्त आपल्यासोबत काही होणार नाही, आपल्यासोबत काहीतरी कारवाई वगैरे होईल. पण मारहाण करेपर्यंत आपलेच लोक म्हणजे अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील लोक ही आहेत तर या संघटनाशी संलग्नच, त्यांची आणि यांची विचारधारा ही एकच आहे. पण आपण पत्ते फेकले आणि मोठ्या आवाजात काय बोललं, सुनील तटकरेंनी या कार्यकर्त्यांची लायकी दाखवून दिली आहे की माझ्यासमोर तुमची किती महत्त्वता आहे, तुम्ही कितीही आपलं जीवनभर आमच्या पक्षासाठी काम केलं असेल, पण माझ्यासमोर येऊन दोन शब्द बोलण्याची लायकी किंवा हिंमत तुम्हाला दाखवायची गरज नाही आहे. आणि ती दाखवली तुमच्यासोबत काय होईल याचं हे उदाहरण सुनील तटकरेंनी दाखवून दिलेलं आहे. अजित पवारांनी सूरज चव्हाणांचा युवा काँग्रेस पदावरून राजीनामा घेतला आहे, पण त्यांना पक्षातून निलंबित नाही केलं. पक्षातून निलंबित केलं असतं तर मी मानायला तयार असतो की अजित पवारांनी काहीतरी कारवाई केली आहे म्हणून. 1-1.5 वर्ष झाला आणि 1-1.5 वर्ष तर मी जास्त म्हणतो, मी तर म्हणेन की थोड्याच महिन्यात तुम्हाला पुन्हा एकदा सूरज चव्हाण याच सुनील तटकरेंसोबत दिसतील. अजित पवारांच्या सोबतीला उभं राहून फोटो काढताना सुद्धा आपल्या इंस्टाग्रामवर अपलोड करून लोकांना दाखवताना सुद्धा ते दिसतील. फक्त नुकसान होईल ते देवेंद्र फडणवीसांचं आणि BJPचं, कारण लोक हे पाहतायत की कृषी मंत्री सभागृहात रमी खेळतोय, पत्ते खेळतोय. लोक बाहेर अनेक शेतकरी आत्महत्या करत असताना, अनेक प्रकारे शेतकऱ्यांना अडीअडचणी असताना कृषी मंत्री सभागृहात बसून असल्या प्रकारचे गेम खेळतोय आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष यांना प्रश्न विचारल्यास ते लोकांना मारहाण करताय. यामुळे प्रतिष्ठा मलिन होते ती BJPची आणि देवेंद्र फडणवीसांची, कारण या सरकारचे मुख्य आणि चेहरा हे स्वतः देवेंद्र फडणवीसच आहेत. मी अनेकदा देवेंद्र फडणवीसांना माझ्या व्हिडिओमार्फत हा निवेदन केलं आहे की कोकाटेंसारख्या व्यक्तींना मंत्रिमंडळात ठेवू नका. यामुळे आम्ही ज्यांनी तुम्हाला मतदान केलं आहे त्यांनासुद्धा लाज वाटते की कोणाला आम्ही मतदान केलं आहे आणि कशा लोकांना तुम्ही मंत्रिमंडळात ठेवता. मला मान्य आहे की तुमचं राजनैतिक यात कंपल्शन्स आहेत आणि आपल्या पक्षातील कोणत्या लोकांना मंत्रिपद द्यायचं आहे हे त्या पक्षाचा निर्णय असतो. पण कोकाटेंसारख्या लोकांना जर अजून अधिक काळ तुम्ही मंत्रिमंडळात ठेवणार असाल तर मंत्रिमंडळाची प्रतिष्ठा ही अजून जास्त खालच्या स्तरावर जाऊ शकते. कारण कोकाटेंसारखा व्यक्ती मी लिहून देतोय, आज त्यांनी रमी खेळली आहे, उद्या तुम्हाला अजून खालच्या स्तराचं काहीतरी कृत्य करताना हे दिसतील.
असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.